पुणे के पास मानगांव में देर रात एक झोपड़ी में सोए 1.5 साल के बच्चे को कुछ आवारा कुत्तों ने अपना निशाना बना डाला, जिससे उस बच्चे की घटना स्थल पर ही मौत हो गई। दरअसल घटना उस समय की है जहां मानगांव में ईंटे के भट्टे में काम करने वाले मजदूर दिन भर की मजदूरी करके सो रहे थे कि घर कच्ची झग्गी का होने से दरवाजा नहीं लगा हुआ है, जिस वजह से कुछ आवारा कुत्तों ने घर में 1.5 साल के बच्चे को खींचकर बाहर ले आए और उसे अपना शिकार बना लिया। सवेरे जब मजदूर दंपति की आंखें खुली तो देखा बच्चा कुछ ही दूरी पर मृत अवस्था में पड़ा हुआ है, जिस पर पुलिस को सूचना दी गई और पुलिस टीम घटनास्थल पर पहुंचकर जांच में जुट गई। पेश हमारे पुणे के संवाददाता राकेश छंचड़ की खास रिपोर्ट। सकाळी पहाटे 6-6:30 वाजता एक घटना समजली की रात्री 11, 11:30, 12च्या दरम्यान एक वीट भट्टीवरती शेतमजूर आपलं वीट भट्टी कामगार मजूर काम करत असताना आपलं घरात झोपला असताना त्यांचं एक 2 वर्षाचं मुलगा घरातनं बाहेर खेळत आला आणि बाहेर एक 5-7 कुत्री भटक्या कुत्र्यांनी त्याचा चावा घेऊन त्याला जीवे मारलं। हीच कुत्री पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतनं जे अतिक्रमण विभाग असतो ती कुत्री आणून आमच्या या ठिकाणी मारणावरती सोडतायत। तर आमची महानगरपालिकेला एक विनंती राहील, आमच्या मान ग्रामस्थांची महानगरपालिकेला एक विनंती राहील, आपण जी भटकी कुत्री पकडून आमच्या मान हद्दीमध्ये जी सोडता त्याचा आपण व्यवस्थित बंदोबस्त करावा अशी आमच्या मान ग्रामस्थांची या ठिकाणी महानगरपालिकेकडे मागणी आहे। की कुठलं कुटुंब आहे ते एक वीट भट्टीवरती काम करणारं कर्नाटक या ठिकाणी गुलबर्गा या तालुक्यातलं एक गरीब घराण्यातलं कुटुंब आहे। ते या ठिकाणी वीट भट्टीवरती काम करण्यासाठी गेली 4-5 महिन्यापासून इथं काम करत आहे। एक अत्यंत गरीब कुटुंबावरती एक त्यांच्या घरावरती त्यांचं एक कुटुंबातलं एक लहान मुलगा गेल्यानंतर आम्हालाही त्या ठिकाणी फार मोठं दुःख झालं। दुःख झाल्यानंतर आम्ही पोलिसांना या ठिकाणी बोलून त्यांचा पंचनामा वगैरे करून त्या मुलाची पोस्टमॉर्टमसाठी वायसीएम औंध हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना आता मी अँब्युलन्स बोलावली, माझीच अँब्युलन्स मी त्वरित अँब्युलन्स बोलून त्या मुलाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेलं आहे। तुमचं नाव सांगा। माझं नाव सुनील नामदेव भरणे, माजी ग्रामपंचायत उपसरपंच आणि आत्ताचा ग्रामपंचायत सदस्य।